नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला निष्पक्ष कोणत्याही बाजूला न झुकलेलं असं विश्लेषण दररोज ऐकायचं असेल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि आमचे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. कारण पत्रकारितेचा मूळ धर्म हा निष्पक्षपणे लोकांपर्यंत व्यवस्थित अशी माहिती पोहोचवणं हा आहे. सो आजपासून आपण काय प्रयत्न करूया की आतापर्यंतच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरती परिणाम करतील. आजच्या मला 3 गोष्टी दिसत आहेत आणि त्याचं विवेचन करत असताना क्रमाक्रमानं आपण त्या गोष्टी बघू. एक पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अर्थात श्री मनोज जरांगे पाटील यांनी कुठलीही भूमिका जाहीर केलेली नसली तरी सुद्धा मी आपल्या राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्ताकडे संपर्क साधला आणि मग त्यांनी उपमुख्य निवडणूक आयुक्तांशी तुम्ही बोला असं मला सुचवलं आणि त्याप्रमाणे मी त्यांची प्रदीर्घ अशी मुलाखत केली आहे, जी तुम्ही लवकरच पाहणार आहात. तर त्या मुलाखतीतनं असं दिसलं की महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा जागेसाठी जवळपास 11,000 लोकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. एक 8,000 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण त्यांनी सांगितलेली इंटरेस्टिंग गोष्ट कुठली आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले तिथे श्रीजया अशोक चव्हाण ह्या उमेदवार आहेत. 144 जणांनी तिथे उमेदवारी अर्ज दाखल केलेत आणि हा आहे महाराष्ट्रातल्या निवडणुकीवरती परिणाम करणारा जरांगे फॅक्टर. कारण श्री मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला यश मिळू शकतं असं वाटतं तर असे विधानसभा मतदारसंघ अर्थातच मराठवाड्यातले हे 46, 47 आणि आजूबाजूचे असतील. मग मी आयुक्तांना असं विचारलं की आणखी असे किती मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये 100 पेक्षा अधिकच्या लोकांनी अर्ज केलेत आणि असे 25 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यातले बहुतेक विधानसभा मतदारसंघ हे मराठवाड्यातले आहेत. आणि मग मी आकडे जुळवणी केली. जेव्हा पूर्ण राज्याचा आपण विचार करतो तेव्हा पूर्ण राज्यामध्ये 288 जागांचा जर आपण आलेल्या अर्जांशी भागाकार केला तर साधारणपणे 38 उमेदवार प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये येतात. पण मराठवाड्यातली जर आकडेवारी आपण वेगळी काढली तर साधारणपणे मराठवाड्यातल्या 47 विधानसभा मतदारसंघामध्ये 4,700 एवढ्या लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत आणि हे प्रमाण वाढतं, ते जवळपास दुप्पट होतं. 69 उमेदवार प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मराठवाड्याचे आहेत. पुन्हा आणखी मी खोलात गेलो आणि तेव्हा असं लक्षात आलं की भोकर प्रमाणे हे जे 25 विधानसभा मतदारसंघ आहेत ते मराठवाड्यातले आहेत. सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले ते छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्याच्या खालोखाल जालन्यामध्ये, त्याच्या खालोखाल बीडमध्ये, त्याच्या खालोखाल नांदेड आणि धाराशिवमध्ये. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी अजूनही कुठलीही भूमिका घोषित केलेली नसली की ठीक आहे तुम्ही उमेदवारी अर्ज भरा पण त्याचं काय करायचं हे आपण नंतर ठरवू. अजूनही असं म्हणतात की ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले त्यांना कुठलाही निरोप मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेला नाही. तर माझ्या मते हे जे विक्रमी अर्ज आलेले आहेत तेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे आतापर्यंतचे जे महत्वाचे फॅक्टर आहेत त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. मी आयुक्तांना उपायुक्तांना हेही विचारलं की ईव्हीएमची स्थिती काय असेल तर त्यांनी तपशीलवार सांगितलं की साधारणपणे एका ईव्हीएम मशीनवरती 16 उमेदवारांची नाव असतात आणि एक नोटाचं बटन म्हणजे 17 असतात. ह्या कॅल्क्युलेशन प्रमाणे अगदी भोकर विधानसभा मतदारसंघाचं जरी आपण गणित मांडलं तर किती ईव्हीएम तुम्हाला लागतील तर साधारणपणे 8 ते 9 ईव्हीएम भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये लागतील. मधल्या काळामध्ये एक अशी पण टूम निघाली होती की जर उमेदवारांची संख्या वाढली तर बॅलेटवरती निवडणूक होते का तर त्याबद्दल आयुक्त असं म्हणाले की तसं होत नाही. आता दुसरी गोष्ट जी आहे जी ह्या आतापर्यंतच्या घडामोडीतली आहे ती म्हणजे श्री अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांनी ठेंगा दाखवला आणि अजित पवार यांनी श्री देवेंद्र फडणवीस आणि त्या योगे भारतीय जनता पार्टीला ठेंगा दाखवला. ही आहे इंटरेस्टिंग आहे. कारण छगन भुजबळ यांची मगाची पत्रकार परिषद मी ऐकली. छगन भुजबळ यांनी सांगितलं की त्यांच्या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांनी चॉपर पाठवून आपले एबी फॉर्म शेवटच्या क्षणी दिले. बघा मित्रपक्ष आहेत हे. 3ही मित्रपक्षांनी एकमेकांच्या विरोधामध्ये उमेदवार उभा केल्यात. त्याचं विश्लेषण पुढच्या टप्प्यात करूच आपण, तोही तिसरा महत्वाचा भाग आहे. पण ज्या इगतपुरीमध्ये मनसेच्या उमेदवारासाठी एबी फॉर्म एकनाथ शिंदे यांनी पाठवला होता तो एबी फॉर्म त्या उमेदवारानं मनसेची उमेदवारी घेतली म्हणून शिवसेनेचा घेतला नाही. म्हणजे इथे सरळ सरळ अजित पवार यांच्या ज्या सरोज आहिरे आणि झिरवाळ यांच्या विरोधातल्या उमेदवारांना एकनाथ शिंदे यांनी जे बळ दिले ते एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना ठेंगा दाखवला
अर्थात त्याच्या मागे अनेक कारणं असावी, जसं सुहास कांदे यांच्या विरोधामध्ये छगन भुजबळ यांच्या पुतण्यानं म्हणजे समीर भुजबळ यांनी घेतलेली भूमिका, समीर भुजबळ यांच्या भूमिकेमुळं नांदगाव सोडून सुहास कांदे यांच्या सुवेद्य पत्नीनं येवल्यात छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये भरलेला उमेदवारी अर्ज, दोघेही ओबीसी नेते आहेत आणि अशा ओबीसी नेत्यांच्या विरोधात एकमेकांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि हे घडलंय ते अजित पवार यांच्या पक्षातल्या एका सदस्यानं आधी एकनाथ शिंदे यांना दाखवलेल्या ठेंग्यामुळं आणि दुसरा झालाय ठेंगा दाखवलाय तो एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात. तिसरी याच घटक पक्षातल्या मित्र पक्षातली महत्वाची गोष्ट काय, मी नागपूरचं हिवाळी अधिवेशन कव्हर केलं आणि तेव्हा श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलरवरून नवाब मलिक यांच्या संदर्भात आम्हाला ज्यांच्याशी महायुतीतला घटक म्हणून वागणं कसं अवघड आहे, विशेषतः नवाब मलिक हे देशविघातक कृत्यामध्ये सहभागी आहेत, कारण हाच मुद्दा जो अजूनही सिद्ध झालेला नाही असं स्वतः अजित पवार म्हणाले की नवाब मलिक यांच्यावरचे जे आरोप आहेत त्याच्यात मला तथ्य नाही असं वाटतंय. कोण म्हणतंय तर महायुतीतला एक घटक पक्षाचा प्रमुख दुसऱ्या घटक पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपाबद्दल. आणि तेव्हा काय घडलं होतं, जेव्हा ट्विटरवरती देवेंद्र फडणवीस यांचं हे पत्र आलं त्यानंतर नवाब मलिक या अधिवेशनामध्ये कुठे बसतात याची चर्चा झाली. नवाब मलिक अक्षरशः एकच दिवस अधिवेशनाला हजेरी लावून परत आले आणि त्यांच्या फोटोची चर्चा झाली होती, परंतु नवाब मलिक यांनी काही पक्ष सोडला नाही, ते आपल्या अजित पवार यांच्या नेतृत्वातच काम करत राहिले आणि त्याचं फळ म्हणून त्यांच्या कुटुंबात दोघा जणांना उमेदवारी दिली. पण इथे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला ठेंगा कसा दाखवला तर अगदी शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांना थेट उमेदवारी अर्ज देण्यासाठी एबी फॉर्म दिला आणि 5 मिनिट शिल्लक असताना नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एका अर्थाने भाजपची अडचण आहे की जसं अजूनही महबूबा मुफ्ती यांना बरोबर घेऊन काश्मीरमध्ये तुम्ही सत्ता स्थापन केली, ह्या प्रश्नाचं नीट सरळ लोकांना पटेल असं उदाहरण भारतीय जनता पार्टीला उत्तरादाखल सांगता येत नाही. आणि तशीच गोष्ट जेव्हा आता नवाब मलिक यांच्या संदर्भातली येईल तेव्हा देशविघातक कृत्य करणाऱ्या मंडळींना आणि त्यातल्या त्यात नवाब मलिक धर्मानं ज्या अल्पसंख्याक समुदायाच्या आहेत त्याबद्दलची भारतीय जनता पार्टीची भूमिका लक्षात घेता आपण असं म्हणू शकतो की अनेक गोष्टी भविष्यामध्ये भाजपला डिफेंड करणं जड जाईल आणि म्हणूनच हे ओळखूनच, आणि खरं तर ही टॅसिट अंडरस्टँडिंग आहे का असा संशय यावा इथपर्यंत सगळं वर्तन आहे. कारण अणुशक्ती नगरमध्ये जेव्हा नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज भरला त्याच्यानंतरच्या प्रतिक्रिया ह्या स्वाभाविक होत्या पण त्या तीव्र नाहीयेत. आणि म्हणून मी म्हणालो की ह्या आतापर्यंतच्या घडामोडीतला हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की तो कसा एकमेकांना ठेंगा दाखवण्याचा आहे, किती विश्वासार्ह वागणूक एकमेकांची आहे. आणि तिसरा मुद्दा सो कॉल्ड मैत्रीपूर्ण लढतीचा. मी बंगालचं उदाहरण देतो, मी बंगालचं उदाहरणाबरोबर केरळचं उदाहरण देतो. बघा केरळमध्ये डाव्या पक्षांच्या बरोबर मिळून असतं काँग्रेस, म्हणजे काँग्रेस हे सत्तेत सहभागी पण असतं पण तिथे प्रतिस्पर्धी पक्ष पण काँग्रेसच असतो. म्हणजे बंगालमध्ये डाव्यांच्या हातात हात मिळवणी करून ममता दिदीच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष निवडणूक लढतो. केरळमध्ये हाच काँग्रेस पक्ष हा एकमेकांच्या विरोधात म्हणजे डावे पक्ष आणि काँग्रेस हे तिथे राजकीय प्रतिस्पर्धी असतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या 19 ठिकाणी मैत्रीपूर्व लढती होणार आहेत ते बकवास आहे. अशा कुठेही मैत्रीपूर्व लढती वगैरे होत नाहीत, एकमेकांचे गळे कापले जातात. सांगली हे त्याचं उदाहरण आहे. त्याला कुणीही मैत्रीपूर्ण लढती वगैरे असं म्हटलं नसलं. आणि रमेश चेन्नीथला जे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कुठेही मैत्रीपूर्व लढती होणार नाहीत, मैत्रीपूर्ण लढती होणार नाहीत असं जरी सांगितलं असलं तरी तेही थोतांड आहे. कारण किती उदाहरणं देऊ, सोलापूरमध्ये आहे, पंढरपूर आहे, परांडा आहे, विदर्भातल्या नागपूरची स्थिती आहे, मुंबईमध्ये 2-3 कॉन्स्टिट्युन्सीज आहेत. आणि जे महाविकास आघाडीमध्ये घडतं आहे तेच महायुतीमध्ये घडतं आहे. म्हणजे सगळ्या पक्षाचे मिळून कमीत कमी जागा जरी महायुतीच्या मैत्रीपूर्व लढतीच्या असल्या तरी सुद्धा आपल्याला ह्या ज्या 19 जागा दिसत आहेत त्यानं काय दिसतंय तर अजूनही महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये जे एकमेकांच्या बद्दलचा विश्वासार्ह भाव असायला हवा तो नाहीये. अजूनही या क्षणापर्यंत कोणत्याही युती किंवा आघाडीनं राजकीय पक्ष म्हणून आपण श्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं घोषणा केली आहे की आमचे अधिकृत उमेदवार एवढे असतील, पण तो पक्ष वगळता एकाही आघाडी किंवा युतीनं आमचे नेमके उमेदवार किती हे सांगितलेलं नाही. म्हणून मी म्हटलं की क्रोनॉलॉजिकली ह्या 3 ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 वरती मोठ्या परिणाम करणाऱ्या आहेत. उलट्या क्रमानं जर आपण गेलो तर ह्या ज्या 19 जागा आहेत
त्या जागा पुढे जाऊन युती आणि महाविकास आघाडीतले जे एकमेकांबद्दलचे संबंध आहेत ते बिघडवायला कारणीभूत ठरू शकतात. दुसरा मुद्दा जो होता तो म्हणजे एकमेकाला ठेंगा दाखवणं. जे दिसतं आहे आणि जे दिलीप वळसे पाटील बोलतायत, जे राज ठाकरे बोलतायत, जे अनेक नेत्यांना वाटतं की 2024 विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर सुद्धा अनेक रिअलाइनमेंट होऊ शकते आणि मनोज जरांगे पाटील हा जो महत्वाचा फॅक्टर आहे तो फॅक्टर किती परिणामकारक आहे, तर ज्याचा न्यूसेन्स व्हॅल्यू अधिक आहे असा कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहणं हे अनेक अर्थाने महत्वाचं आहे. पण हे होत असताना ज्या उमेदवारांना माघार घ्यावी लागणार आहे त्यांची नाराजी अधिक, चळवळीचं यामुळे नुकसान होईल का, हा मूलभूत प्रश्न हाही या निवडणुकीच्या निमित्ताने महत्वाचा ठरेल. आपण दररोज एक प्रयत्न करू की आतापर्यंतच्या महत्वाच्या 3 ज्या गोष्टी आहेत ज्या गेम चेंजर ठरतील, इम्पॅक्टफुल असतील, त्याचं विश्लेषण करण्याचा. पुन्हा एकदा आव्हान, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक व्हिडिओ आमचे शेअर करा. कारण तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो की निष्पक्ष कोणतीही बाजू न घेता अधिकात अधिक खोलवर जाऊन नेमकं परिणामकारक विश्लेषण ऐकण्याचं हेच एकमेव माध्यम आहे. थांबूया.